संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या बीडमध्ये मस्साजोगच्या सरपंच पदासाठी आज मतदान होतंय। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे हे सरपंच पद रिक्त झालेलं होतं आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्यांची लढत थेट ही स्वरूपानंद देशमुख यांच्याबरोबर होतीये। बीड जिल्ह्यातल्या 88 ग्रामपंचायतींसाठी आता मतदान सुरू झालेलं आहे आणि केज तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे। 16 ठिकाणी सरपंच, 72 ठिकाणी सदस्य पदासाठी मतदान आहे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे सरपंच पद रिकामं झालेलं होतं। ही मतदानाची प्रक्रिया आता पार पडतीये। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी आणि मागच्या निवडणुकीमध्ये 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि या दोघांमध्ये सरपंच पदासाठी थेट लढत होती। तर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवर, मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपण आणखी तपशील जाणून घेऊया। महेंद्र, अश्विनी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, काय नेमकं निवडणुकी संदर्भातलं वातावरण तापलेलं आपल्याला मस्साजोगमध्ये पाहायला मिळतंय? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये आता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे। निवळ मस्साजोगच नाही तर बीड जिल्ह्यातल्या 80 ग्रामपंचायतीसाठी मतदान होतं। मात्र त्याआधीच जवळपास 53 ग्रामपंचायतीचे जे मतदान आहे ते जे सदस्य आहेत, जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ते बिनविरोध निघाल्यामुळे आता केवळ 24 ग्रामपंचायती जे आहेत त्यासाठी आता निवडणूक पार पडते। मात्र सर्वात महत्त्वाचं जे लक्ष आहे ते म्हणजे केज तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीकडे। एकंदरीत जर बघितलं गेलं तर ही ग्रामपंचायतची जी निवडणूक आहे ते बिनविरोध पार पडेल अशी अपेक्षा होती। मात्र ऐन वेळामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरला, त्यामुळे ही निवडणूक जी आहे सध्या आता पार पडते। आज सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। एकूण 2280 जे मतदान आहे या ठिकाणी नोंद आहे। मात्र यापैकी आता किती मतदान होईल हे सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला अगदी, आणि अश्विनी देशमुख यांच्या बाजूने किती मतं पडतात हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच हत्या प्रकरणानंतर वातावरण आपण पाहिलं किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातलं तापलं होतं। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।